उन्हाळा म्हणलं की कच्ची कैरी आठवणारच आणि कच्ची कैरीला जर तिखट मीठ जिरं आणि साखर टाकून खाल्ली काय बेस्ट लागते. खूप छान लागते. अगदी तोंडाला पाणी येतं. बघा मग आपण करूया चटपटीत मसाला कैरी. कैरीला पहिला असा स्वच्छ धुवून कट करून घ्या. कैरी आणि ती मसाला कैरी असेल तर खूप तोंडाला पाणी सुटतं. असं वाटतं किती खाऊ आणि किती नको. त्यात हे तोतापुरी आंबा आहे ना, म्हणजे थोडं त्यात तर खूपच अगदी जास्त आंबट पण नसतो तो, त्याच्यामुळे ते खायला पूर्ण आंबा खाल्ला जातो. कमी पडतो खायला काही. कैरीला म्हणजे असं एक कैरी असेल तर त्याला थोडं मीठ आणि 1 चमचा साखर आणि थोडंसं चिमूटभर जिरे टाकले. काही जण चाट मसाला पण टाकतात, तोही चांगला लागतो. मस्तच, खूप छान लागतं खायला. बघा तरी करून तुम्ही जरा. बघा मी लाल तिखट घातले, साखर घातले, जिरे घातले आणि मीठ घातले, सगळं चवीप्रमाणे घातले. आंबट आणि गोड आणि तिखट पूर्ण तिन्ही टेस्ट लागतात. खूप अगदी तोंडाला पाणी येतं मस्त एकदम. काही जण साखर घालत नाही, पण मी साखर घातले. मला आंबट आणि गोड पण आंबट गोड चव खायची होती, त्यातच मजा येतं. बघा ना, खूप भारी लागतं. करून बघा नक्कीच. असं तुम्ही रोज करून खाचाल एक आंबा, जर असं करून खाल्ला तर. लहान असताना आम्ही असं खूप रोजच खायचो. कैरी खूप पौष्टिक असते. कैरीचे खूप पदार्थ बनवतात उन्हाळ्यामध्ये. हा पण कच्ची कैरी खाण्याची मजा आहे वेगळीच असते. बघा या खायला मस्त चटपटीत मसालेदार कैरी, कच्ची कैरी. बघा नक्कीच करून बघा. थँक्यू.